सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं वादग्रस्त विधान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेलं आहे। बोलताना चूक लक्षात येताच विखेंनी सारवासारव सुद्धा केली। महायुती सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 100% कर्जमाफी करणार अशी सारवासारव विखेंनी केली। सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। तर अनेक वर्ष काम चालू आहे, काही चिंता नाही। महायुती सरकारने जाहीरच केलंय देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्याचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे। परंतु तिथपर्यंत आपलं काम थांबता उपयोगी नाही। उद्याच्या तरुणांच्या भविष्याकरता तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल। सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। तर आपलं अनेक वर्ष काम चालू आहे, काही चिंता नाही। महायुती सरकारने जाहीरच केलंय देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्याचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे। परंतु तिथपर्यंत आपलं काम थांबता उपयोगी नाही। उद्याच्या तरुणांच्या भविष्याकरता तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी शेतकरी नेते अजित नवले आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अजित नवलेजी, विखेंचं हे वक्तव्य आपण ऐकलं असेल पुढारी न्यूजवर। ते म्हणतात सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। शेतकऱ्यांच्या या सगळ्या कर्जमाफीच्या बद्दल जी विधानं येत आहेत ती अत्यंत दुर्दैवी आहे। सरकारला मतांसाठी आश्वासनं देत शेतकऱ्यांच्या मतांसाठी अशा प्रकारे वागणं हे मात्र चालतं, मात्र सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी करायची नसल्यामुळे हे असे आडेवेडे घेतले जात आहेत। मात्र शेतकरी आंदोलनाचा जो दबाव बनलाय त्याच्यामुळे आता सरकारला नाविलाजास्तव कर्जमाफी करावी लागते आहे, त्याच्यामुळे हे आडेवेडे घेणं चालू आहे। मात्र शेतकरी संघटनांची आणि नेत्यांची आणि शेतकऱ्यांची जी एकजूट झालेली आहे, मला खात्री आहे की यापुढे सरकारला झुकावं लागेल आणि कर्जमाफी करावी लागेल। ही लूट वापसी आहे, सरकार उपकार करत नाही। ज्यावेळी पिकलं त्यावेळी लुटलं, त्या लुटीची वापसी म्हणून शेतकरी स्वाभिमानानं कर्जमुक्ती मागतायत, ती त्यांना करावी लागेल। सगळ्या सत्ताधाऱ्यांनी अशा प्रकारची दुर्दैवी विधानं आगामी काळात तरी टाळली पाहिजे असं आव्हान किसान सभा आणि शेतकरी समुदायाच्या वतीने मी त्यांना करतो आहे। जी अजित नवलेजी, आता तुम्ही मुद्दा उपस्थित केलात की मतं मागण्यासाठी जेव्हा येतात, मतं देणाऱ्यांनी आता यापुढे याबाबत विचार करायला हवा असं तुम्हाला वाटतं? पुढारी न्यूजच्या माध्यमातून त्यांना काही आवाहन करायचं तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना जे मत देणार आहेत भावी निवडणुकांमध्ये? नक्कीच त्यांनी या सगळ्याचा अनुभवाचा विचार करूनच मतं दिली पाहिजेत आणि जे जाहीरनामे वेगवेगळे पक्ष काढतात ते त्यांच्यावर सत्तेवर आल्यानंतर बंधनकारक राहतील अशा प्रकारे सुद्धा काही व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे। अन्यथा केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, युवकांना रोजगारासाठी दिलेलं आश्वासन असेल किंवा बाकी समुदायाचे आश्वासन असतील, अशाच प्रकारे शेतकरी आणि बाकी समुदायाला नागवलं जाईल। त्यामुळे सत्तेत येण्यापूर्वी जे बोलले ते करावं लागेल अशा प्रकारची तरतूद काही करता आली तर ती सुद्धा करण्याची आवश्यकता या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली आहे। जी अजित नवलेजी, धन्यवाद आपण पुढारी न्यूजशी बोलला त्यासाठी।